मुंबईनंतर आता मध्य प्रदेश मार्गे शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची तस्करी होत आहे। पोलिसांच्या मागील काही कारवायावरून हे स्पष्ट होते की राजस्थान येथून मध्य प्रदेश मार्गे शहरात अंमली पदार्थाचा पुरवठा केला जात आहे। अशाच एका कारवाईत गुन्हे शाखेने 47,40,000 रुपये किमतीची एमडी जप्त केली आहे। या प्रकरणात कुख्यात गुंड धीरज श्याम मलिक 31 वर्ष राहणार स्वीपर कॉलनी गंगाबाई घाट आणि शुभम परसराम पेदोर 26 वर्ष राहणार शिवाजीनगर कोतवाली यांचा समावेश असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। धीरज विरुद्ध खुनासह अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे। गत 2 वर्षापासून तो एमडीच्या धंद्यात सक्रिय होता। एका प्रकारात तो फरारही होता। धीरज दुसऱ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ घेऊन शहरात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांना मिळाली होती। त्यांनी गुन्हे शाखेला कारवाईचे निर्देश दिले। डीसीपी राहुल माकणेकर आणि एसीपी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात युनिट 4 च्या पथकाने ही कारवाई केली। मागील काही दिवसापासून माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवायामध्ये नागपूर शहर पोलीस दलाकडून मोहीम राबविण्यात येत होती। त्या अंतर्गत गुन्हे शाखा युनिट 4 येथील पथकाने मिळालेल्या माहितीवरून सर्वश्री नगर या ठिकाणी रेड केली असता यातील मुख्य आरोपी धीरज श्याम मलिक मूळ राहणार गंगाबाई घाट नागपूर हा मागील 2 महिन्यापासून सर्वश्री नगर पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीमध्ये आनंदसाई रेसिडेन्समध्ये किरायाने फ्लॅट घेऊन राहत होता आणि त्या ठिकाणावरून तो अंमली पदार्थाचा अवैध व्यवसाय करत आहे अशा माहितीवरून सदर ठिकाणी रेड केली असता त्याच्या ताब्यामध्ये एकूण 456 ग्रॅम एमडी पावडर, एक 4 व्हीलर, मोबाईल, काही नगद आणि एक 2 व्हीलर व्हेकल अशा प्रकारे जप्त करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे या आरोपीला त्याचा मुद्देमाल ग्राहकापर्यंत किंवा इतर आरोपी विक्री करणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याकरिता त्याने शुभम परसराम पेंदोर याला डिलिव्हरी बॉय म्हणून ठेवलेले होते।